हॅलो एव्हरीवन. मराठी ट्रेडर तेजस्विनीमध्ये आपण निफ्टी आणि बँक निफ्टीचं उद्यासाठी म्हणजे शुक्रवारसाठी अनालिसिस करूया. हा निफ्टीचा डेली टाइम फ्रेमवरचा चार्ट आहे आणि निफ्टीमध्ये डेली टाइम फ्रेमवर आज शूटिंग स्टार बनली आहे. या कॅन्डल स्टिकला शूटिंग स्टार असं म्हणतात. शूटिंग स्टार म्हणजे उलटा हॅमर टाइप बनतो तो. म्हणजे हातोडी असते ना उलटी, ती उलट्या टाईपची हातोडी बनते. तर ह्याला शूटिंग स्टार असं म्हणतात. शूटिंग स्टार हे इंडिकेट करतं की मार्केटमध्ये सेलर्सचं प्रेशर जास्त आहे. म्हणजे इथे ही जी विक दिसते ना तुम्हाला, ही जी स्टिक दिसते, ही खूप मोठी आहे आणि मोठ्या स्टिकचा अर्थ असतो, की मार्केटमध्ये सेलर्सचं प्रेशर आहे. जेव्हा ही स्टिक डाउन साइडला असते, म्हणजे वरती बॉडी असते आणि खाली स्टिक मोठी असते, तेव्हा बायर्सचं प्रेशर असतं आणि इथे आता काय बनलंय, शूटिंग स्टार बनलंय. म्हणजे वरच्या साइडला स्टिक मोठी बनली आहे. तर याचा अर्थ आहे, की इथे आता सध्या मार्केटमध्ये सेलर्सचं प्रेशर जास्त बनलंय. ॲक्चुअली सकाळी जर तुम्ही बघितलं असेल डेली टाईम फ्रेमवर ही जी कॅन्डल होती, ही कंप्लीटली अशी बुलिश दिसत होती. पण दुपारनंतर मार्केट पुन्हा पडलं आणि अ, याचं शूटिंग स्टार बनलाय सध्या इथे तरी डेली टाईम फ्रेमवर. सो आता उद्या काय होतंय बघूया. सेलर्सचं प्रेशर सध्या तरी खूप दिसतंय. त्यामुळे कदाचित उद्याला मार्केट थोडंफार पडू पण शकतं आणि मला असं वाटतंय, की उद्याला सुद्धा मार्केट एकतर थोडंफार साइडवेज राहू शकतं किंवा मग काही प्रमाणात टू साइडेड मूव्हमेंट उद्याला करू शकते. ठीक आहे. सो 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर आपण बघू. तर सेम 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर काय झालंय, मार्केट आज सकाळी एक बिअरिश कॅन्डल केली मार्केटने. त्यानंतर मार्केटने चढायला सुरुवात केली. 22,986 च्या आसपास म्हणजे थोडंसं दूर होतं, पण इथूनच मार्केटने रिव्हर्स घेतलाय. ओके. आणि मार्केट थोडंसं चढलंय, स्टार्टिंगला चढलंय. त्याच्यानंतर ऑलमोस्ट मार्केट असं साइडवेजच होतं. बराच वेळ साइडवेज होतं आणि दुपारनंतर मग पुन्हा मार्केट पडलंय आणि जिथे मार्केट ओपन झालं होतं ऑलमोस्ट तिथपर्यंतच त्याने रिकव्हरी केली आहे. ओके. आणि किती बरं 13 पॉइंट काहीतरी पडले. म्हणजे त्याच्या जिथं ओपन झालं होतं त्याच्या आसपास मार्केट आलं आहे आणि मार्केटने क्लोजिंग दाखवली आहे. ठीक आहे. सो येस आता उद्या बघूया. उद्या एफ-आय-आय, डी-आय-आयचा जर डेटा बघितला तर जे एफ-आय-आय आहेत त्यांनी 2,789 करोड इतके काय बोलतात सेलिंग केलेली आहे. इतकी सेलिंग केली आहे आणि डी-आय-आयनी 2,934 करोड इतकी बायिंग केलेली आहे. ओके. सो उद्या असं वाटतं की एकतर मार्केट थोडंफार साइडवेज राहू शकतं किंवा बऱ्यापैकी टू साइडेड मूव्हमेंट सुद्धा देऊ शकतं. पण जसं की मी तुम्हाला म्हणाले, की डेली टाईम फ्रेमवर तर शूटिंग स्टार बनलंय म्हणजे सेलर्सचं प्रेशर दाखवत आहे. सो बघूया उद्या मार्केट कुठे ओपन होतंय त्यावर सगळं डिपेंड आहे. ठीक आहे. सो मी निफ्टीसाठी तुम्हाला लगेचच लेव्हल्स देते. ओके. सो उद्या निफ्टीने जर 22,991 हा लो जर उद्याला निफ्टीने तोडला तर निफ्टी उद्या पुन्हा 22,998 सॉरी 22,798 पर्यंत येऊ शकते. ठीक आहे. हा कालचा लो आहे. सो जिथून मार्केट काल रिव्हर्स झालं होतं. सो मार्केट पुन्हा इथपर्यंत येऊ शकते. सो ही लेव्हल तुम्ही लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर 23,031, 23,055 ह्या 2 पण इम्पोर्टंट लेव्हल आहेत. 23,235 चा हाय जर तोडला, हा रेझिस्टन्स तोडला तर 23,385, 23,544 ह्या उद्यासाठी निफ्टीसाठी लेव्हल्स असणार आहेत. ओके. सो लगेच आपण बँक निफ्टीचं पण बघूया. बँक निफ्टीमध्ये सुद्धा शूटिंग स्टारच बनलाय डेली टाईम फ्रेमवर आणि इथे सुद्धा सेलर्सचं प्रेशर दिसतंय. ॲक्चुअली काल बायर्सचं प्रेशर दिसत होतं, पण आज सेलर्सचं प्रेशर दिसतंय डेली टाईम फ्रेमवरच्या चार्टवर. त्यामुळे येस आणि जसं की मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं, परवाच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलेलं, हा जो गॅप आहे इथे, हा गॅप बँक निफ्टीने अजून पण फिल केलेला नाहीये इथला. सो हा गॅप खूप इम्पोर्टंट असणार आहे. बँक निफ्टी कधी पण हा गॅप फिल करण्यासाठी डाउन साइडला येऊ शकते आणि सध्या बँक निफ्टीमध्ये सेलर्सचंच प्रेशर बघायला मिळते. ज्या अर्थी डेली टाईम फ्रेमवर बँक निफ्टीमध्ये शूटिंग स्टार बनलाय. ओके. सो उद्या तुम्ही एक्सपेक्ट करा, की तुम्हाला डाउन साइडची मूव्हमेंट मिळेल आणि नाहीतर मार्केट साइडवेज पण राहू शकतं किंवा इंटर मार्केट थोडंसं रिकव्हरी पण दाखवू शकतं. म्हणजे टू साइडेड मूव्हमेंट सुद्धा उद्याला होऊ शकतात. सो हे तुम्ही लक्षात ठेवा. आपण 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर बघूया. येस. सो हा बँक निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. सो एक्झॅक्टली बँक निफ्टीमध्ये सुद्धा निफ्टीसारखंच झालंय. पहिली कॅन्डल बँक निफ्टीमध्ये बुलिश झाली आहे. नंतर एक्झॅक्टली सेम बिअरिश पण कॅन्डल झाले. नंतर मार्केटने चढायला सुरुवात केली आहे.
त्यानंतर मार्केट बराच उशीर साइडवेज होतं. एका रेंजमध्येच होतं कंप्लीटली 49,811 आणि 49,702 ह्या रेंजमध्येच होतं मार्केट बराच उशीर आणि त्यानंतर मग बँक निफ्टी सुद्धा पडले आणि नंतर पुन्हा मार्केट इथे साइडवेजच राहिले. ओके. सो 49,402 आणि 49,379 ह्या सुद्धा इम्पोर्टंट लेव्हल होत्या. ओके. सो येस बँक निफ्टीमध्ये सुद्धा सेमच मूव्हमेंट झाले. पण उद्या आपण असंच एक्स्पेक्ट करूया, की आज बँक निफ्टीमध्ये मार्केट म्हणजे दुपारनंतर तरी सेलिंगचं प्रेशर मार्केटमध्ये जास्त बघायला मिळाले. त्यामुळे सेलिंगचं प्रेशर दिसतंय सध्या बँक निफ्टीमध्ये सुद्धा. सो बघूया काय होतंय उद्याला. उद्या मार्केट कुठे ओपन होईल त्यावर सगळं डिपेंड आहे. मी तुम्हाला बँक निफ्टीच्या लेव्हल्स देते लगेचच. सो येस बँक निफ्टीसाठी या लेव्हल्स असतील 49,276 हा सपोर्ट जर तोडला बँक निफ्टीने तर बँक निफ्टी 48,734 ला येऊ शकतं. त्यानंतर 48,450 ओके. त्यानंतर 48,044 ठीक आहे. आणि जर बँक निफ्टीने 49,834 चा रेझिस्टन्स तोडला तर 50,054 50,157 ओके. ह्या इम्पोर्टंट लेव्हल्स असणार आहेत. त्यानंतर 50,482 ओके. सो बँक निफ्टीसाठी या लेव्हल्स असतील. ह्या तुम्ही इम्पोर्टंट लेव्हल्स मार्क करून घ्या. ठीक आहे आणि त्याच्या अकॉर्डिंगली तुम्ही तुमचा ट्रेड प्लॅन करा. आणि येस आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही आज प्रॉफिट केलं असेल आणि तुम्हाला या जर लेव्हल्स कामी पडले असतील तर ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. ठीक आहे. आणि लवकरच आपल्या चॅनलवर बरेचसे स्टॉक्स कसे सिलेक्ट करायचे आणि बऱ्याचशा स्ट्रॅटेजी च्या रिलेटेड वगैरे बरेचसे मी व्हिडिओज लवकरच पोस्ट करेन. आणि आपले YouTubeचे शॉर्ट्स व्हिडिओ जे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा मी बरीचशी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवत असते. सो तुम्ही YouTubeचे शॉर्ट्स जे आहेत आपल्या चॅनलवरचे ते सुद्धा तुम्ही आवर्जून बघा. त्यामधून पण तुम्हाला बऱ्याच गोष्टी उदाहरणासह समजतील. ठीक आहे. त्या गोष्टी सुद्धा तुम्हाला त्या कन्सेप्ट समजायला अ, बरं पडेल. ओके. सो येस आजच्यासाठी इतकंच. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि भरपूर सोबत शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. थँक